परत एकदा विदर्भ किचन या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे. आता गावावरून आलेली आहे आणि हा व्हिडिओ आहे मी गावाला जात असतानाचा. तर हा व्हिडिओ पूर्ण ट्रॅव्हलिंगचाच आहे. तर आम्ही इथून म्हणजे कमीत कमी 31 तासाचा प्रवास ट्रेननी करणार आहे आणि यावेळेस मी आणि माझी आई दोघीच जात आहे. आणि एकटीने हा पहिल्यांदा मी प्रवास केलेला आहे, जे की म्हणजे मलाच सांभाळणे आहे, आईला वगैरे. तर इथे सकाळचा नाश्ता आहे इडली, आणि ह्या दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर इथे नाश्त्यामध्ये इडली घेतलेली होती आणि ट्रेनमध्ये काय फक्त ट्रेनचाच व्हिडिओ आहे, जास्त तर केलेला नाही मी. तर आम्ही जात आहे गुजरातमध्ये आणि तिथे देवदर्शनाला निघालेला आहो. तर आधी 4 तिकीट बुक केलेल्या होत्या, पण काही कारणास्तव एक कॅन्सल झाली आणि तिसरी मुलीची होती, तर ऐनवेळी तिने पण कॅन्सल केली. आणि एसीच्या होत्या, त्यामुळे मग त्याचे पैसे खूप कटणार होते. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आता जायचंच, कसंही होऊ द्या. आणि सुरुवातीला मनात तर भीती होती की आपण कधी तर एवढं एकटं लांब गेलेलं नाही आणि कसं हँडल करायचं. कारण नेहमी सोबत माझे मिस्टर, मुलगी किंवा कोणीतरी राहायचं, जेंट्स सोबत असले की आपल्याला कसं हिंमत असते. तरी मनामध्ये धाकधूक. निघाली मी, ट्रेनमध्ये बसली, तर रात्रभर म्हणजे तेच टेन्शन की आपण हँडल करू की नाही करू. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो ना, त्यानंतर असं वाटलं की नाही, आपण पण मॅनेज करू शकतो. आणि कसं आहे की आपण सहसा घरी किंवा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरू शकतो. अदर स्टेटमध्ये फिरायचं म्हटलं तर थोडं म्हणजे विचारच येतो, कधी इतकं लांब गेलं नसलं तर वाटतं थोडं. तर असो, त्यानंतर आपला मोबाईल असला ना तर खूप मदत होते मोबाईलची, आणि मोबाईलमुळे आपले बरेच कामं सोपी होतात. तर इथे ट्रेनमध्ये दुपारची वेळ आहे आणि दिवसभर ट्रेनमध्ये बसून बसून खूप कंटाळा येतो. पण इकडचे जे गावं आहेत ना, ते पाहण्यामध्ये वेळ निघून जायचा, तर फार बरं वाटलं. मग म्हटलं काय करायचं, तर दुपारच्या वेळेस इथे लाडू खात बसले मी. तिळ शेंगदाण्याचे लाडू सोबत घेतलेले होते. आणि काल रात्री 9ला बसलो, तर दुसऱ्या दिवशी आम्ही 6:30ला पोहोचलो तिथे. तर हे स्टेशन बघा छान आहे. आणि गुजरातमध्ये प्रत्येक शेतामध्ये इथे पवनचक्की दिसल्या मला, प्रत्येक शेतामध्ये. कारण खूप डेव्हलप आहे गुजरात आणि इकडली शेती पण खूप छान आहे. आणि फर्स्ट टाईम मी इकडे आलेली आहे. तर म्हटलं दिवसा का होईना इकडचे शहर आपल्याला दिसले. आणि रात्रीचं निघालो तर आपले महाराष्ट्रातले जेवढे काही जिल्हे होते ते संपलेले. आणि सुरतपासून सॉरी भरूचपासून आम्हाला म्हणजे दिवसा इकडले गावं दिसले. त्यानंतर इथे दुपारचं जेवण, तर रात्रीच टिफिन 2 वेळचा घेऊन आलेली होती. म्हटलं बाहेरचं घेण्यापेक्षा सोबतच घेतलेलं बरं. तर इथे जेवणामध्ये टमाटरची चटणी, पत्ताकोबीची भाजी आणि चपाती. आणि इथे सोबत कोणीच म्हणजे कसं आपल्या जेंट्स सोबत असले ना कोणी, तर थोडी हिंमत वाटते. आणि एकटं असलं तर थोडं अवघड वाटते. पण जेव्हा ट्रेनमध्ये बसली ना, तर दुसऱ्या दिवशी मला इतकं काही जाणवलं नाही की आपण दोघीच आहो की काही. काहीच इतकं वाटलं नाही. आणि माझ्या आईला तर फारसं इतका काही अनुभव नाहीच आहे, कारण ती काही इतकी कुठे जात येत नाही, त्याच्यामुळे तिला इतकं माहिती नव्हतं. आणि वयस्कर असल्यामुळे आपल्यालाच तिला सांभाळणे होतं. तर असो, त्यानंतर बघा इथे पवनचक्की प्रत्येक शेतामध्ये आहे. आणि दुपारच्या वेळेस परत इथे भेळ घेतलेली आहे. आणि ट्रेनमधली ही भेळ खायला खूपच छान वाटते. तर म्हटलं चला एक प्लेट घेऊन बघूया. तर छान वाटली. नंतर आम्ही दोघींनी दुपारी ते घेतलं. आणि आता 3-3:30 वाजलेले आहे. आणखी 3 तासाचा प्रवास आहे तो. नंतर हे जामनगर स्टेशन आहे, इथे आलेला आहो. आणि आता आम्ही द्वारकेला पोहोचलो. तर आम्हाला द्वारका दर्शन करायचं होतं. तर द्वारकेला संध्याकाळी 6:30ला पोहोचलो. आणि रूम मी आधीच बुक करून ठेवलेली होती, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम गेला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इथे आम्ही दर्शनासाठी आलो. तर हा आहे गोमती घाट. ही गोमती नदी आहे जी समुद्राला मिळालेली आहे. आणि इथे बघा खूप असे पक्षी असतात आणि गायी. आणि इथे बरेच जण दर्शनासाठी येतात. गाईला तो कशाचा तरी लाडू खाऊ घालतात आणि पक्ष्यांना जे मुरमुरे वगैरे असतात ते नदीमध्ये फेकतात, म्हणजे मग ते सर्व पक्षी खातात ते. त्यानंतर गाईला इथे चारा पण खाऊ घालतात. आणि नदीला भरपूर असं पाणी होतं. सकाळी पाणी कमी असतं आणि नंतर 10 नंतर पाणी अचानक वाढतं. तर बघू शकता इथे माझ्या आईने मुरमुरे फेकलेले आहे आणि सर्व पक्षी त्या मुरमुऱ्यावर तुटून पडलेले आहे. आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला द्वारकेला जायचं होतं, पण काही कारणामुळे ते राहूनच जायचं. मागच्या वर्षी पण रिझर्वेशन करून ते कॅन्सल करावं लागलं. म्हटलं यावर्षी नाही, आता केलेलं आहे तर जायचं. यावर्षी पण तसंच होणार होतं की कॅन्सल, कारण ऐनवेळी दोघांनी नाही म्हटलं. आणि मग म्हटलं दोघीच कसं जायचं, तर माझंही मूड ऑफ झालं.
कारण दोघीच म्हटलं तर एकतर सामान पण भरपूर होतं आणि माझ्यासोबत माझी आई आणि म्हातारा माणूस असला ना तर एक व्यक्ती म्हणजे 3 तरी पाहिजे असतात, म्हणजे सामान एक सांभाळू शकते. तर असू द्या. आता आली त्यानंतर असं काही वाटलं नाही, काही जाणवलं नाही आणि छान असं दर्शन झालं आणि बघू शकता नदी आणि हे सकाळचं वातावरण आहे. तर त्यानंतर इथे हातपाय वगैरे धुतले. नंतर इथे मंदिरामध्ये जायचं होतं, द्वारकाधीश मंदिर आहे तिथे. पण तिथे व्हिडिओ किंवा काही शूट करता येत नाही, सर्व लॉकरमध्ये ठेवावं लागतं. त्याच्यामुळे मग मी ते व्हिडिओ तिथले शूट केलेले नाही. आणि इथेच आम्ही बराच वेळ बसलो. तर इथे उंट वगैरे आहेत, सोबतच इथे नाव असतात, म्हणजे नदीच्या त्या साईडनी सोडून देतात ते. आणि बघा इथे भरपूर असे पक्षी आहे, पक्षी आणि गायी भरपूर असतात आणि खूप गर्दी असते. आणि आता हा सीझन आहे फेब्रुवारी जानेवारीमध्ये, तर भरपूर गर्दी राहते. आणि परत मार्च महिन्यामध्ये होळीच्या वेळेस भरपूर गर्दी असते. नंतर इथलं नदीजवळ थोडा वेळ थांबलो आणि इथे नाश्ता करायला गेलो. तर नाश्त्यामध्ये पोहे होते, सोबतच मेथीचे भजे आणि ही पपईची चटणी, सोबत सॉरी सलाद आणि तळलेल्या मिरच्या आणि ही कढी. तर इकडली कढी पण गोड वाटली मला आणि पोहेमध्ये पण गोड वाटले. पोह्यामध्ये ते साखर टाकतात. आता प्रत्येक स्टेटमधलं काही ना काही वेगळं असतंच. तर आपल्याला आपल्या जिल्ह्यामधलं ठीक वाटतं. आपण 1-2 दिवस बाहेरचं म्हणजे दुसऱ्या स्टेटमधलं खाऊ शकतो आणि त्यानंतर असं वाटतं की नाही आपल्या इकडलंच जेवण छान. तर असो त्यानंतर इकडे बघू शकता छान असे मंदिर आहे आणि बाजूला इथे भरपूर असे दुकान होते. इथे जसं की गुजरातीमध्ये बांधणीच्या साड्या, दुपट्टे आणि शंख शिंपल्याच्या भरपूर वस्तू होत्या. तर इथे आम्हाला जायचं होतं द्वारकाधीश मंदिरामध्ये. पण इकडे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तिथला व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे. फक्त दुरून बघू शकता हे मंदिर आहे इथे. आणि सर्व हे लॉकरमध्येच ठेवायचं आहे आम्हाला, त्यानंतरच दर्शन घेता येईल. त्यानंतर जायचं होतं रुक्मिणी मंदिर इथे. तर म्हटलं एका दिवशी आपण द्वारकेतले सर्व दर्शन करायचे आणि दुसऱ्या दिवशी बेट द्वारका, जी की मुख्य द्वारका समजतात ते. तर आणि समुद्रमध्ये असल्यामुळे द्वारका या साईडला आणि बेट द्वारका त्या साईडला आहे. आणि इकडे भरपूर ॲटोचे रेट आहेत. जे कोणी जाणारे असेल ना त्यांना मी सांगते की इथे ॲटोचे रेट भरपूर आहेत. अगदी अर्ध्या किलोमीटर किंवा 1 किलोमीटरवर जरी जायचं असेल तर 100-150 रुपये घेतात इकडे. आणि आम्हाला हा ॲटोचा खर्च भरपूर आलेला आहे इथे. कारण प्रवासामध्ये भरपूर इथे अर्ध्यापेक्षा जास्त खर्च आलेला. बाकी खाण्यापिण्याचा इतका नाही आलेला आहे. आणि हे महागच वाटलं मला शहर, कारण इथे बऱ्यापैकी ॲटोवाले पैसे घेतात. तर असं त्यानंतर इकडे मंदिरामध्ये जायचं होतं आणि हे द्वारका शहर आहे. तर या साईडला पण समुद्र आहे आणि अगदी पूर्ण भोवताल समुद्र आहे. आता निघणार आहोत आम्ही रुक्मिणी मंदिर इथे. तर या साईडला मंदिर आहे, 1 किलोमीटर अंतर आहे द्वारकाधीश मंदिरापासून. तर म्हटलं तिथलं दर्शन घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी बेट द्वारका. तर हे बघा रुक्मिणी मंदिर आणि या बाजूला समुद्राचं ते पाणी जे आलेलं आहे ते रोडच्या त्या साईडला तिथे जहाज आहेत, बोट म्हणतात त्याला ते. आणि सध्या तरी बंद आहेत त्या, कारण पूल झालेला आहे त्याच्यामुळे पुलावरूनच जाणं येणं आहे. तर हे मंदिर आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो घरी. तर इथे दुपारचं जेवण, तर जेवण हे बाहेरूनच मागवून घेतलं आणि जिथे आम्ही होमस्टे म्हणून आहे तिथे रूम घेतली. तर 1000 रुपये आहे रेट या रूमचे, पण रूम छान आहे. फक्त असं वाटलं मला की मंदिराजवळ घ्यायला पाहिजे होती, कारण ही थोडी लांब पडली आणि त्यात ट्रॅव्हलिंगचा पण खर्च आला. त्याच्यामुळे असं वाटलं की मंदिराजवळ जर घेतली असती तर तिथल्या तिथं पायी जाऊ शकलो असतो. तर असो रूम छान आहे आणि फर्स्ट टाईम मी ते ऑनलाईन बुकिंग केली त्याच्यामुळे आता पहिल्यांदा आपल्याला अनुभव येतो. सेकंड टाईम गेलं तर मग आपल्या लक्षात येऊन जातं की आपण रूम कशी बुक करायची, काय करायचं ते. आणि पहिल्यांदा म्हटलं ना तर मग ते सर्व आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं. आणि सोबत जर जेंट्स असले तर प्रॉब्लेम येत नाही. त्यात तर एक तर 6:30ला आलो आम्ही. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटते.